शिरभावी तालुका सांगोला उत्कृष्ट असा भारताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपलं भाग्य आहे आवाज जातो मला काय सोहळ्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतो। भाग्य नसून परमभाग्य आहे। आम्ही कुठे कार्यक्रमाला जायचं तिथं सांगत असतो 2 तालुक्यात शिरभावीसारखा सप्ताह कुठे होत नाही। पंढरपूर तालुका आणि सांगोल तालुका शिरभावीची निवड केली। प्रत्येक तीर्थंकर जाऊन सांगत असतो मी शिरभावीला गेलतो 5-6 हजार लोक कार्यक्रमाला होती। काय कौतुक आहे या शिरभावीचं। भवनगिरी महाराजाचा आशीर्वाद असाच असावा। महाराज कलियुगात 80% लोक नास्तिक आहेत आणि 20% लोक आस्तिक आहेत। आस्तिक लोकांच्यावर असे संस्कार झाले त्यांना नामस्मरणाचा वेळ लागलं। आणि नास्तिक लोकांचं काय काम बांधावर झाड आवडत नाही, कपाळाला गंध आवडत नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यात आवडत नाही, स्त्रीच्या पोटात मुलीचा गर्भ आवडत नाही, घरात म्हातारा माणूस आवडत नाही, म्हणून पाऊस वेळेवर पडत नाही। असं पटवर चालायचं आम्ही कोणाला सांगायचं। असं पटवर चालायचं आम्ही कोणाला प्रत्येक कीर्तनकार सांगतो आई वडिलांची सेवा करा, पवित्र तुळशीची माळ घाला, पंढरीची वारी करा। पण कलियुगावर काही फरक पडत नाही महाराज। वाचावी तुकोबरायाची अभंग गाथा, वाचावी तुकोबरायाची अभंग गाथा, शुद्ध होईल तुझा माता। कलियुगात आई बापाला मारू नको लाता। अरे तुझ्यासाठी त्यांचं आयुष्य गेलं शिळं अन्न खाता खाता। वाचावी तुकोबरायाची अभंग गाथा, शुद्ध होईल तुझा माता। असं कुठवर चालायचं आम्ही कोणाला सांगायचं। असं कुठवर चालायचं आम्ही कोणाला सांगायचं। विचार करून बुद्धी करा धष्टपुष्ट, विचार करून बुद्धी करा धष्टपुष्ट। शास्त्र सांगतं संताच खावा उष्ट, परमार्थामध्ये जात पात काही नाही लागत काष्ट। परमार्थामध्ये जात पात काही लागत काष्ट, म्हणून या राज्याचं नाव जय महाराष्ट्र। असं कुठवर चालायचं आम्ही कोणाला सांगायचं। मुलीला जगू द्या मुलं समान। महाराज कलियुगात मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी। काय सांगायचं महाराज 4-4, 5-5 पोरं घरात सर्व्हिसला येते,
संघ आमचं जमत नाही. तिन्ही पोरांनी वर्गणी काढली. महिन्याला 9,000 रुपये आश्रमात पाठवतात आणि आम्हाला सेपरेट रूम आहे आणि त्या 9,000चा स्वयंपाक करून घालायला आम्हाला बाई आहे. काय दुर्भाग्य आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील काय उपयोग आहे सांगा. म्हणून सांगतो, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. सासरकड आणि माहेरकडी प्रकाश देते मुलगी. मुलापेक्षा मुलगी असावी महाराज. मुलीचं प्रेमच वेगळं असतं. 4 पोरं आणि एकच मुलगी होती आणि ती 4 पोरांची आई वारली. काही दिवसानं वडील वारले आणि 4ही पोरं गोळा झाली. आणि एक सावकार गावात आला त्या प्रेतापाशी आणि त्या प्रेतापाशी येऊन सांगितला, मुलांनो, तुमच्या वडिलांना माझं 5 लाख रुपये घेतले, मी प्रेत जाऊ देत नाही म्हणून सांगितलं. मुलगी अजून यायला उशीर होता आणि त्या गावातल्या 4 लोकांनी त्या मुलांना बोलवलं. ही सावकारांना प्रेत अडवलंय, तुमच्या वडिलांना पैसे घेतले, तुम्ही देणार आहे का नाही. मुलांनी सांगितलं त्या प्रेतावर, वडिलांनी पैसे घेतलेले आम्हाला माहीत नाही. ते सावकार प्रेत जाऊ देत नव्हता. सावकारांना मुलाचं प्रेम किती बापावर बघासाठी सांगितलं होतं. तेवढ्यात मुलगी आली आणि मुलीला सांगितलं, एका सावकाराने तुझ्या वडिलाचं प्रेत अडवले. ती मुलगी सावकारापाशी आली आणि म्हणाली, दादा, माझ्या वडिलांनी तुमचे किती पैसे घेतले तेवढे मी देते, तर प्रेत जाऊ द्या. मुलापेक्षा मुलगी बरी. त्याच्यावर सांगालो मी. त्या मुलीनं सांगितलं, दादा, माझ्या हातातल्या बांगड्या विकते, माझ्या गळ्यातलं सोनं विकते, पण माझ्या वडिलाचं प्रेत जाऊ द्या. हो, कमी पडलं पैसे माझ्या नवऱ्याकडून मी आणून देते, पण माझ्या वडिलाचं प्रेत अडवू नका. त्यावेळेला सावकाराचं उत्तर आहे का. सावकार म्हणतो, मुली, तुझ्या वडिलावर मुलाचं प्रेम किती आहे बघासाठी मी ही आयडिया काढली. तुझ्या वडिलाचे 5 लाख माझ्याकडे आहेत, मुलाला देऊ का तुला देऊ. मुलापेक्षा मुलगी बरी, मुलीला जगू द्या मुला समान, वाचवा तिचं प्राण, मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची दान. म्हणून तिच्या पोटी आले प्रभू रामचंद्र भगवान, म्हणून तिच्या पोटी आले प्रभू रामचंद्र भगवान. असं कुठवर चालायचं आणि एका जनार्दनी संत विचाराने मिळेल शांती. बघा तुम्ही, माळ घातलेल्या माणसाकडे बघा आणि बिगर माळाच्या माणसाकडे बघा, किती संस्कारमय माणसं असते ती. आणि संस्कार कलियुगात महत्वाचे आहेत. म्हणून आपल्याला माळकरी व्हायचं आहे, पंढरीची वारी करायची आहे, ज्ञानोबा तुकोबाची वारी करायची आहे. एका जनार्दनी संत विचाराने मिळेल शांती, वारकरी संप्रदाय जगात घडवू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण ही भारत देशाची संपत्ती, म्हणून जपली आपली भारतीय संस्कृती. असं कुठेवर चालायचं आणि कोणाला सांगायचं, असं कुठेवर चालायचं आणि कोणाला सांगायचं.